नमस्कार, जय महाराष्ट्र. बघूया आजच्या ठळक बातम्या. रेतीचे अवैध वाहतूक जोमात सुरूच. रेती माफियाकडून जीवे मारण्याच्या धमक्या. महसूल विभागाचे दुर्लक्ष. संत चोखासागर खडकपूर्णाच्या रेती घाटावरून अनेक दिवसापासून रेतीचे अवैध उपसा सुरू आहे. रेती माफियाच्या या प्रकरणाकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे रेतीचे खुलेआम वाहतूक केली जात आहे. त्यामुळे यात काहीतरी मिलीभगत असल्याचा संशय नागरिक व्यक्त करीत आहेत. रेतीची ही अवैध वाहतूक अंतरीखेडेकर या गावातून दररोज होत असून रेती वाहतूक करणारे ट्रक चालक कुणाचीही पर्वा न करता भरधाव वेगात गावातून ट्रक नेतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रेती माफिया रेतीची चोरी करून छोट्याशा गावाच्या रस्त्यावर बेफाम चालवत असताना रस्त्यात अनेक जिल्हा परिषद शाळा आहे. त्यामुळे लहान विद्यार्थ्यांना शाळेत जावे कसे यातच अवैध रेती वाहतुकीचे ट्रक अत्यंत वेगाने धावत असल्यामुळे रस्त्याचे जे येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत व्यक्तींचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच रेती माफियाकडून वारंवार नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याच्या तक्रारी सुद्धा होत आहे. या प्रकरणाकडे लक्ष देऊन प्रशासनाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रक चालक व मालकावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. AP न्यूज महाराष्ट्राच्या प्रतिनिधी रीता पेंढारकर या प्रतिनिधीने घेतलेली आज सकाळची टिपलेली ही छायाचित्रे. AP न्यूज महाराष्ट्रासाठी रीता पेंढारकर, चिखली.